ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। 14 फेब्रुवारी 2019 पासून ई चलान पद्धत अस्तित्वात आली। ई चलान म्हणजे वाहन चालक ज्यावेळेस वाहतुकीचा नियम मोडतो त्यावेळेस वाहतूक शाखेचे पोलीस त्याचा फोटो काढतात। नंतर तो ई चलान प्रणालीमध्ये तो फोटो टाकला जातो। त्यानंतर संगणकाच्या माध्यमातून ई चलान हे वाहन चालकाला त्याच्या मोबाईल नंबरवर त्याने केलेला गुन्हा आणि त्या पोटीचा त्याचा दंड या संदर्भातली माहिती दिली जाते। आता आकडेवारीवर लक्ष घातलं तर अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची आकडेवारी समोर आली आहे। ही आकडेवारी जर आपण व्यवस्थितपणे बघितली तर ठाणेकर वाहन चालक हे बेशिस्त वाहन चालक आहेत हे या आकडेवारीवरून सिद्ध होतं। कसं काय? 14 फेब्रुवारी 2019 पासून आत्तापर्यंत म्हणजे 13 डिसेंबरपर्यंत एकंदर 10,33,000 प्रकरणं या संदर्भात ई चलानद्वारे दाखल करण्यात आली आहेत। म्हणजे 10,33,000 वाहन चालकांनी आत्तापर्यंत वाहतुकीचे नियम मोडले आहेत। आता ज्यावेळेस 10,33,000 वाहन चालक वाहतुकीचे नियम तोडत आहेत तर साहजिकच वाहन चालकांकडून मिळणारे दंडाची रक्कम देखील तितकीच घसघशीत असणार। ठाणेकर वाहन चालकांकडून ठाणे वाहतूक शाखेला तब्बल 46 कोटी 9 लाख रुपयांचा दंड येणं अपेक्षित आहे। 14 फेब्रुवारी 2019 पासून आत्तापर्यंत या दंडाची रक्कम थोडी नाही तर 46 कोटी 9 लाख एवढी झाली आहे। 10,33,000 प्रकरणांमधून 46 कोटी 9 लाख एवढी रक्कम ही वाहतूक शाखेला येणं आहे। साहजिकच वाहतूक शाखेने आता या सगळ्यावर कारवाई केली। कारवाई करायच्या आधी वाहतूक शाखेने दिनांक 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वाहन चालकांना त्यांनी त्यांचा दंड भरावा अशा प्रकारची मुदत देखील दिली। मात्र त्याला देखील म्हणावा तसा काही प्रतिसाद मिळालेला नाही आणि आता वाहतूक शाखेने या संदर्भात कारवाईला सुरुवात केली आहे। वाहतूक शाखेने दिनांक 1 डिसेंबरपासून कारवाईला सुरुवात केली आणि 13 दिवसामध्ये तब्बल 1 कोटी 31 लाख रुपयांचा दंड वाहतूक शाखेने वसूल देखील केलेला आहे। त्यासाठी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना आता वाहन चालकांना थांबावं लागतं आहे आणि त्यांचे नेमका गुन्हा काय, त्यांनी कुठे वाहतुकीचे नियम मोडले होते हे सगळं त्यांना समजावून सांगावं लागतं आहे आणि त्यातून 1 कोटी 31 लाख एवढी रक्कम वाहतूक शाखेकडे आता जमा झाली आहे। मात्र कुठल्याही शहरासाठी साधारणपणे 2 वर्षांच्या कालावधीमध्ये 10,33,000 वाहतुकीची शिस्त मोडल्याचे गुन्हे दाखल होणं हे अत्यंत लाजिरवाणं असणार आहे। केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार शेतकऱ्यांशी सातत्याने बातचीत करत आहेत। त्यांनी सुचवलेले बदल करण्याची तयारी देखील केंद्र सरकारकडून दाखवण्यात आली आहे। मात्र असं जरी असलं तरी शेतकरी नेते आपला हेका सोडायला तयार नाहीत। त्यामुळे या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केला आहे। कृषी कायद्यांच्या आडून देशामध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील यावेळेस श्री केशव उपाध्याय यांनी केला आहे। किमान आधारभूत किमतीने केंद्र सरकारकडून यापुढे देखील अन्नधान्य खरेदी सुरू राहील हे पंतप्रधानांनी यापूर्वीही सांगितलं आहे। लेखी आश्वासन देखील देण्याची तयारी दर्शवली आहे। APMCच्या बाबतीत देखील चर्चेची तयारी दर्शवली आहे। कॉन्ट्रॅक्ट शेतीच्या बाबतीतही गैरसमज केंद्र सरकारने दूर केले आहेत। असं असताना देखील शेतकरी अद्यापही चर्चेला प्रतिसाद देत नाहीत हे दुर्दैवी असल्याचं मत देखील यावेळेस केशव उपाध्याय यांनी व्यक्त केलं। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये एकंदर 102 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत। ठाणे शहरामध्ये कालच्या एका दिवसामध्ये
आत्तापर्यंत 51,375 रुग्ण कोविड-19 मुक्त होऊन घरी परत गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरामध्ये अद्यापपर्यंत 940 एवढे रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत, तर काल एका दिवसामध्ये 99 रुग्ण हे बरे होऊन आपापल्या घरी गेल्याची माहिती मिळाली आहे. कालच्या दिवसामध्ये एकंदर 2 रुग्ण हे मृत्युमुखी पडले आहेत. कोविड आजारामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या त्यामुळे आता 1212 एवढी ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये झाली असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी बॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. जर आपल्या गाड्यांची नंबर प्लेट ही फॅन्सी असेल तर सावधान, कारण वाहतूक विभाग आपल्यावर करू शकतं कारवाई. वाहतूक विभागाच्या वतीने अशा प्रकारची कारवाई आता सुरू करण्यात आली आहे आणि गेल्या 10 दिवसांमध्ये अशा फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांकडनं तब्बल 22,08,000 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. वाहनांच्या क्रमांकांना दादा, मामा, काका, नाना, राज अशा पद्धतीने मिरवणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये आत्तापर्यंत 1,215 वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडनं 22,08,000 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. जर एखाद्याला आपल्या वाहनावर मराठीमध्ये पाटी बसवायची असेल तर अवश्य बसवू शकता, मात्र इंग्रजीमध्ये देखील क्रमांक टाकणं बंधनकारक असल्याचं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे. ठाणे शहराचं भूषण असलेलं गडकरी रंगायतन ही वास्तू अति धोकादायक झाली असल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या स्थापत्य परीक्षणामध्ये निदर्शनास आलं आहे. आता ही वास्तू पाडून या जागी नवीन वास्तू निर्माण करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते श्री राजेश जाधव यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला एक पत्र देखील पाठवलं आहे. ठाण्याचं गडकरी रंगायतन हे ठाण्याचं भूषण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही वास्तू दिमाखात उभी आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असलेली ही वास्तू आहे. या वास्तूमध्ये अनेक विविध प्रकारचे मान्यवर कलावंतांनी आजवर आपली कला या ठिकाणी सादर केली आहे. हजारो प्रेक्षकांच्या लाखो आठवणी या वास्तूशी निगडित आहे.
ही वास्तू अति धोकादायक झाली असल्याचा अहवाल या संदर्भात उपलब्ध झाला आहे। त्यामुळे ही वास्तू पाडून त्या जागी नवीन वास्तू उभारावी अशी मागणी श्री राजेश जाधव यांनी केली आहे। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, 'cause TJSB का नया है ये magic Transapp app, Transapp zap, Transapp app। एक ही virtual ID से transaction है secure and safe, just tap the tab of Transapp app and make your life all sorted। पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल, सिंपल इजी फास्ट है ये Transapp, just like a finger snap। Transapp app, Transapp app। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत। शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा। अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा। हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे। गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे। सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये। अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये। सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 26 12 7394। राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046। जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25 30 1740। ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22 108। टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका। सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।